सख्यांनो, आता गव्हाची कुरडई बनवायचं म्हटलं तर त्याला सुगरणच लागते हे नाही. चला तर मग आता साध्या गव्हाची कुरडई ही आपल्याला बनवायलाच पाहिजे. वर्षभर काय तळून खाणार सणाला. मग उन्हाळी काम हे करायचं आहे ना. चला तर मग रेसिपी बघूया आपण. आता रेसिपीच म्हणावं लागेल, काय म्हणायचं तुम्ही ते बघा. यासाठी मी इथे 2.5 किलो गहू हे आपले साधे घरचेच गहू खायचे, आपले चपाती करतो तेच गहू मी भिजू घातले होते 5 दिवस. नंतर मी हे आपल्या बघायचं आपण ह्याच्यामध्ये 5व्या दिवशी तरी गहू येतातच हे कुरडई करण्यासाठी. मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे. आता पहिल्यासारखं काय आपण हाताने, पहिल्या बायका कसं चिक हाताने काढायच्या तसं नाही, आता मिक्सरमध्ये फिरवूनच काढला जातो आहे. त्याच्यामुळे हे बघा सगळं एक ना एक गहू आता फुटला जातो. हा फुटून गहू आहे ना सगळा असा चोथा निघतो आहे बघा. मी तुम्हाला दाखवते त्या व्हिडिओमध्ये. असा चोथा सगळा निघून जातो. मिक्सरवर फिरवण्याचा एवढंच थोडा तोटा काय असते माहिती आहे का, थोडासा लालसर आपली कुरडई दिसते. आणि हाताने काढलेले कसं असते, हाताने काढलेला पांढरा शुभ्र अशी कुरडई दिसते. पण शेवटी खाणार कोण हो, आपणच ना. त्याच्यामुळे चला तर मग आता मिक्सर निघाले, काय म्हणणार त्याला, मिक्सरवर बारीक करून मी असे घेतलेले आहे. नंतर इथं बघा ही चिक घेतली. हे आपण आता 2 वेळा आपण हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे. पुरणाची चाळणीने चाळून घ्या तुम्ही. पुरणाची चाळण मी ते ठेवलेली आहे डब्यामध्ये, आणि त्याच्याने 2 वेळा मी असं चाळून घेतला की जेणेकरून त्याचा कोंडा कस हा निघावा म्हणून. आणि शेवटला आम्ही काय करतो, फडकं लावून हे गाळून घेतो. फडकं लावून गाळून घेतल्यामुळे काय होतं, पूर्ण कस आणि लालसरपणा हा निघून जातो. आणि आपला पांढरा शुभ्र असा चिक हा त्याच्यामध्ये डब्यामध्ये उतरतो. मग डब्यामध्ये असा पांढरा शुभ्र हा चिक उतरल्यानंतर आपण त्याच्यामध्ये रात्री तुरटी फिरवून घ्यायची आणि आपला चिक हा ठेवून द्यायचा. सकाळी मग आपण हे 1.5 पातेलं माझा हा चिक तयार झाला आहे. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, 1.5 पातेलं हे माप घेऊन पाणी मी इथं गरम करण्यास ठेवलेले आहे. आणि त्यामध्ये आपल्या चवीनुसार थोडेसे मीठ टाकलेले आहे आणि किंचित असे थोडे तेल टाकलेले आहे. तेल कशामुळे टाकतात हे मला माहीत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही वाळवण कामात तेल टाकू नका, पण माझ्या आई मुली थोडंसं तेल टाक म्हणून मी टाकलेले आहे. मग त्याच्यामुळे आम्ही तेल टाकून गरम, आणि हे चिकावरचं पाणी ना सगळं काढून घ्यायचं, सगळं घाण पाणी जे आलेलं असतं ना ते. आणि आपला पांढरा शुभ्र चिक हा नंतर खाली असतो बघा. चिक यायला असं सुरुवात झाली की आपण ते पाणी टाकून द्यायचं, बंद करायचं. आणि हा चिक आहे ना आपल्या हाताने गुठळ्या त्याच्या काढून घ्यायच्या. आपल्याला ते पळीने तर जमणार नाही. मी तुम्हाला दाखवले खरं, पण ते निघतच नव्हतं. त्याच्यामुळे मी काय केलं, हाताने हा सुट्टा करून सगळा चिक घेतलेला आहे. हे चिक घेतल्यानंतर इथं गरम पाणी तर आपलं उकळलेलंच आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, त्यातून थोडंसं पाणी, हे गरम पाणी आम्ही काढून ठेवलेलं होतं. का तर आपला चिक थोडासा घट्ट झाला, पातळ चिक झाला तर कुरडई ही चपटी होते. त्याच्यामुळे थोडा घट्ट झाला तर परवडेल, अशी आमची आई म्हणत होती. कसं आम्ही पहिलं दुसऱ्याचे पण उन्हाळा कामाचं सगळं करून द्यायचो ना, त्याच्यामुळे थोडं सवय आहे असल्यामुळे हे मी एकटीही करू शकते. का तर 2-2.5 किलोची ही एकटी बाई स्वतः हटवू शकते. हे बघा असं गुठळं होत नाही होईपर्यंत ते सगळं आपण हटवून घ्यायचं आहे. हे आता आपला चिक हा तयार झालेला आहे बघा. थोडासा वाफलायला ठेवून दिला होता आम्ही. वाफवून छान चिक हा तयार शिजलेला आहे आता आमचा. खाली तवा ठेवायचा आणि वरती नंतर त्याच्यावर पातेलं ठेवायचं, जेणेकरून खाली जास्त करपणार नाही याची दक्षता घ्यायची. नाहीतर खाली करपलं सगळा वास लागतो. तर अशा पद्धतीने बघा मी ते कुरडई घालून घेत आहे. हे जी एक ना एक तळ अशी सुट्टी सोडली तर म्हणायचं आपली कुरडई ही छान झालेली आहे. आणि कोणाकोणाचा चिक पातळ झाला तर ही अशी कुरड्याची जी तार असते ती चिकटलेली असते बघा. आणि कुरडई ही चपटी झाल्यासारखी दिसते. त्याच्यामुळे कुरडईची तार ही पूर्ण अशी दिसली पाहिजे. आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटात ही अख्खी कुरडई आपल्या हाताने उचलल्या जाते. तुम्ही नीट नक्की ट्राय करा. हीच रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता याला रेसिपीच म्हणते मी सारखं, पण काय म्हणतात माहीत नाही. माझं नवीन चॅनल असल्यामुळे आता थोडं बोलण्यात पण गडबड होते आणि बोलताना पण थोडं घाबरल्यासारखं वाटते. त्याच्यामुळे थोडं समजून घ्या सगळ्यांनो. हे बघा मी अशी ही केलेलं आहे, करते सगळं व्यवस्थित, पण थोडं घाबरते बोलताना. थोडं तुम्ही समजून घ्या. या 2.5 किलोमध्ये माझ्या जवळजवळ 200 तर कुरडया झाल्या असतील बघा. आता ते गहू पण छान होते, त्याच्यामुळे ते चिक पण भरपूर पडला होता. तर नक्की आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.